तुम्ही याआधी कधी सोया चंक्सचा असा वापर केलेला आहे का की ज्यापासून असे सुंदर असे आणि टेस्टी असे कटलेट बनून तयार होतील? तर आज आपण ह्या कटलेटची रेसिपी बघणार आहोत, जे तुम्ही चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्याला वापरू शकता. तर नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण सोया चंक्सपासून मजेदार अशी रेसिपी बनवणार आहोत. तर ते आहे सोया चंक्स. तर मी इथे सोया चंक्स अगदी 10 मिनटं आधी भिजत टाकलेले होते गरम पाण्यामध्ये आणि 10 मिनटात इतके छान ते फुलून आलेले आहेत. त्यानंतर याला थोडं पाणी पिळून घ्यायचं आहे, याचं दाबून घ्यायचं, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला मिक्सरमधून छान असं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आणि ते एका पॉटमध्ये काढून घ्या. त्यामध्ये थोडं काही आपण व्हेजिटेबल ॲड करूया. तर मी इथं 2 टमाटर घेतलेले आहे बारीक चिरून, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार मिरची घ्या, जर तुम्हाला तिखट कमी तिखट जास्त तिखट वाटते तसं. आणि याला बाइंडिंग आणण्यासाठी इथे आपण एक वाटी छोटा वाटी भरून बेसन वापरलेलं आहे. बेसनच्या ऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा अरारोटसुद्धा वापरू शकता. त्यानंतर बेसिक मसाले टाकलेले आहे, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि गरम मसाला. त्यानंतर इथे आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे गाजर वगैरे, शिमला मिरची तुम्हाला आवडत असेल तर आणखी काही व्हेजिटेबल तुम्ही इथे ॲड करू शकता. जे हे आधीचं प्रोटीन एवढे भरपूर आहे, तर त्यासोबत आपल्याला आणखी विटॅमिन्स वगैरे मिळू शकतं भाज्यातून. तर हाताला थोडं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला कटलेटचा शेप द्यायचा आहे. जर तुम्हाला हे डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय करू शकता किंवा सेलो फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता. आणि मजेदार असं आहे की हे सकाळच्या धावत्या पळत्या वेळेमध्ये, आजकाल गृहिणीला घरच्या सर्वांनाच गडबड असते कामाची, तर तुम्ही धावत्या पळत्या वेळेमध्ये हे रेसिपी आरामात बनवू शकता. जर सकाळच्या नाश्त्याला नाही बनवलं तर तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत या, टी टाईमसुद्धा हे छान असतं. तर बघा, या प्रकारे आपण इथे टिक्कीचा शेप देऊन याला बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे याला डीप फ्राय करते आहे, कारण की मी हे संध्याकाळच्या चहासोबत एन्जॉय करणार आहे, म्हणून याला डीप फ्राय केलेलं आहे. तर तुम्ही थोडंसं तेल टाकून एअर फ्रायमध्ये सुद्धा करू शकता किंवा शेलो फ्रायसुद्धा करू शकता. तर बघा किती छान असे क्रिस्पी आपले सोया चंक्सपासून कटलेट बनून तयार आहे. तर चला सर्व करूया. झालं आहे ना, किती पटकन झालेलं आहे, अगदी 10 मिनटात बनवून तयार झालेल्या आहे. तर तुम्ही हे हिरव्या चटणीसोबत, जे सांबारची आणि पुदिन्याची बनतात त्याच्यासोबत, किंवा चहासोबत किंवा सॉससोबत, तुमची इच्छा असेल त्याच्यासोबत हे खाऊ शकता. तर आहे ना मजेदार रेसिपी आणि कमी वेळात खूप छान प्रोटीनने भरपूर अशी रेसिपी बनली आहे ना. तर मग काय, बनवताय ना, तर नक्कीच तुम्ही बनवा चहासोबत, सकाळच्या नाश्त्यासोबत. नक्कीच ही रेसिपी एन्जॉय करा. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर बघा किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत, आहे ना मजेदार. तर चला मग पटकन बनवताय ना. आणि तुम्हाला बघा असं दाखवते, किती असा खरपूस असा आवाज येतो आहे, मागून पुढून किती छान असे खरपूस झालेले आहे. तर अशाच प्रकारे आपण मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये आणि आपल्या अशाच व्हिडिओसोबत भेटत राहूया.